ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर डोंबिवली से है, जहां डोंबिवली पश्चिम में मध्य रेलवे की जमीन पर बने पे एंड पार्क के ठेकेदार द्वारा वाहन धारकों से तय शुल्क से ज्यादा की वसूली की शिकायतें आने के बाद मनसे के शहर पदाधिकारियों ने जमकर हंगामा किया। मनसे के हंगामे के बाद ठेकेदार ने पार्किंग का मुख्य प्रवेश द्वार बंद कर दिया, जिससे मनसे की वाहतूक सेना के उप शहर अध्यक्ष राजू पाटिल, प्रेम पाटिल, संजय बाविस्कर, सुमेधा धत्ते, श्रद्धा किरपे आदि ने डोंबिवली के रेलवे स्टेशन प्रबंधक से मुलाकात कर उन्हें अधिक वसूली की जानकारी दी। स्टेशन प्रबंधक हरिप्रसाद मीणा ने रेल सुरक्षा बल को मामले की जांच करने को कहा। इसके बाद फिर हंगामा शुरू हो गया। ठेकेदार की मनमानी एक सबूत तभी सामने आ गया जब एक वाहन धारक ने शिकायत की कि उससे तय शुल्क से अधिक का मासिक किराया लिया गया है। मनसे ने इस बारे में फिर हंगामा किया और इस बार ठेकेदार ने अपनी गलती मानते हुए दो वाहन धारकों को तय शुल्क से ज्यादा ली गई रकम वापस कर दी। मनसे ने अपने स्टाइल से ठेकेदार को समझाया और तय पार्किंग शुल्क की सूची दर्शनीय भाग पर लगाने का निर्देश दिया, जिस पर ठेकेदार ने तुरंत अमल करते हुए पार्किंग शुल्क की दर सूची लगा दी। मनसे की सामाजिक पहल का डोंबिवली वासियों ने स्वागत किया है। रेल्वे करून दिलेला आहे, पण तिथून नागरिकांची लुटमार करते असा मनसेचा आरोप आहे। आज तुम्ही ते पाहणी केली आहे, काय सांगाल? सन्माननीय सर्वांचे लाडके राजसाहेब ठाकरे, आम्ही डोंबिवली उपशहर अध्यक्ष राजू पाटील आहे, विभागाध्यक्ष रितेश म्हात्रे आणि उपशहर प्रेम पाटील आणि सुमेधा धत्ते हे शहर सचिव आहे आणि आम्ही मनसेचे पदाधिकारी इथे जमलेलो आहोत। आमच्या विभागाध्यक्ष रितेश म्हात्रे यांच्या निदर्शनास असे आले की इथे पे अँड पार्किंगचे इथे लोकांची फसवणूक होत असून सन्माननीय साहेबांनी सांगितलं आहे की जिथे जनतेचा अन्याय होत असेल, फसवणूक होत असेल, तिथे तुम्ही ठामपणे उभे राहा आणि जनतेला न्याय द्या। आज रेल्वे रूलनुसार पे आणि पार्किंगचं रेट इथे आम्ही आलो असता दुप्पट पद्धतीने घेत असून आम्ही त्यांना विचारलं असता आम्हाला हमरी तुमरी आणि उलट बोलणं आणि इथे समोर दिसते गेट लावणं हे यांचं जबरदस्ती आणि दमदाटी असा प्रकार चालू आहे। त्यांना आम्ही तडेतोड उत्तर देऊन ते आम्ही आता वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांची भेट घेऊन आम्ही जनतेच्या अन्यायावर नक्कीच याच्यावर आम्ही तडजोड करून आणि त्यांना न्याय मिळवून देऊ। आणि हे जी जबरदस्ती चालू आहे पे पार्किंगची रूल न बाळगता त्याच्यावर आम्ही नक्कीच आम्ही मनसेतर्फे आम्ही आंदोलन करू किंवा त्यांना मनसे स्टाईलने आमचा दणका दाखवू। हे आम्ही इथे आता तुमच्या समोर तुमच्या माध्यमातून आम्ही या सर्व गोष्टी सांगत असून आणि आता त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केले। अजूनही आम्ही एक दोन वेळा समजू आणि रेल्वे अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करू आणि तरी ना ऐकले तर मनसे स्टाईलने आम्ही आंदोलन करून त्यांना चोख उत्तर देऊ। नियमाचं उल्लंघन वाजवी दराने ते पे अँड पार्कचे पैसे घेतात, हे लुटमार केल्याचा मनसेचा आरोप आहे। तुम्ही आज काय केलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यानंतरची भूमिका तुमची काय असणार? बरं, जय महाराष्ट्र। कल्याण डोंबिवली शहर हे मध्यमवर्गीयांचं माहेरघर समजलं जातं। सर्व मध्यमवर्गीय या ठिकाणी राहतात। जास्तीत जास्त लोक मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला काम धंद्याला असतात। बाहेर लोक गाड्या लावल्या तर पोलीस वाहतूक शाखेचे लोक उचलून घेऊन जातात, म्हणून रेल्वेचं हे पे अँड पार्क इथे आहे। पण या ठिकाणी आता असं निदर्शन आलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये अनेक तक्रारी आल्या की या रेल्वेच्या पार्किंगमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। म्हणजे जे रेल्वेचे जे नियम आहेत ते नियमाला धरून इथे पैसे वसूल केले जात नाही, ते अव्वाच्या सव्वा दर्जाच्या हिशोबाने इथे पैसे वसूल केले जातात। अशा बऱ्याचशा तक्रारी रितेश म्हात्रे आमचे विभागाध्यक्ष असतील, राजू पाटील असतील, सुमेधा असतील, महिला असतील, सर्व वाहतूक सेनेचे पदाधिकारी त्यांच्याकडे अनेक वेळा या ठिकाणी तक्रार आली आहेत। या तक्रारीचं निवारण करण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो तर त्यांनी आम्हाला उलवा उलटीची उत्तरं दिली, अरेरावीची भाषा दिली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आमच्या पद्धतीने त्यांना इसका दिलेलाच आहे आणि पुढील कारवाई आम्ही पुढील जे अधिकारी आहेत रेल्वेचे त्यांच्याशी आता जाऊन बोलणार आहोत आणि या नियमाला धरून आहेत का हे त्यांनाही देखील प्रश्न विचारणार की तुमच्या मार्गदर्शनाने हे काम चालतं का। असं जर होत असेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या पद्धतीने काम करू। धन्यवाद। लावत होतो रेट दिल्याप्रमाणे हा रेट पहिला बोर्ड नव्हता लावला, बोर्डचा फोटो काय बोर्ड नव्हता लावलेला होता तो आता लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यामुळे आम्हाला ते माहीत पडलं आणि आम्हाला ते उरलेले पैसे मासिकमध्ये 750 रुपये घेतलेले
ते मला 450 रुपयापर्यंत उरलेले पैसे मला मनसेने आंदोलन केल्यामुळे ते आम्हाला परत भेटलेले आहेत. त्यामुळे मनसेचे आणि कार्यकर्त्यांचे खरंच खूप आभार. नाही, हे तुम्ही बोललात ते एकदम बरोबर बोललात की ते चुकीच्या पद्धतीने पैसे घेत होते, याची काही कल्पना आम्हाला नव्हती. पण हा जो प्रकार आहे, इथे 700 रुपये घेतात, हा निव्वळ इथल्या पुरताच नव्हे. आता इथे त्या साईडला पण पार्किंग आहे. मी अगोदर तिथेही करत होतो, तिथेही आम्ही 700च पे केलेत आणि गेले कैक महिने मी ते 700च दिलेत. आज आम्हाला पहिल्यांदा बोर्ड लावल्यामुळे कळलंय की ॲक्च्युअली गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 450 रुपये नियमानुसार पेएबल आहे आणि याची जनजागृती मनसेच्या कार्यकर्त्याने केली. त्यामुळे मी शतशः त्यांचे आभारी आहे की असं तुम्ही जनजागृती करत राहा आणि लोकांना हेल्प करत राहा. तुमच्यामुळे खूप सारे लोकांना हेल्प होते आणि खूप गोरगरिबांचे पैसे वाचतात. त्यासाठी खूप खूप थँक्यू मनसेसाठी आणि राज साहेबांसाठी थँक्यू सो मच. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का, ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।